नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन स्वाध्याय पाहणार आहोत. इयत्ता 4थी मराठी या विषयातील पाठ क्रमांक आहे 2 आणि पाठाचे नाव आहे बोलणारी नदी. तर या बोलणाऱ्या नदीचा आपण आज स्वाध्याय पाहूयात. त्यातील पहिला प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा. पहा प्रश्न पहिला, लीलाला कसली हौस होती? याचं उत्तर आहे लीलाला खोड्या करण्याची हौस होती. आता पहा दुसरा प्रश्न, लीलाला काय खायचे होते? कोण सांगणार? अरे वा, सगळ्यांचे हात वर आहेत. बरोबर, लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता. प्रश्न तिसरा, नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती? बरोबर उत्तर दिलं सगळ्यांनी. नदीबाई ताई, आई व माईपेक्षा मोठी होती. आता चौथा प्रश्न, आईने पेढ्यांचा डबा कोठे ठेवला होता? तर याचं उत्तर आहे आईने शिंगाळ्यावरच्या बुट्टीत पेढ्यांचा डबा ठेवला होता. पहा प्रश्न पाचवा, पेढा घेऊन लीला कोठे गेली? अगदी बरोबर, पेढा घेऊन लीला गोठ्याकडे गेली. आता आपण कोण कोणास म्हणाले हे पाहणार आहोत. पहा प्रश्न, नको बुडू शाळा. कोण म्हणाले बरे? बरोबर, लीलाची ताई लीलाला म्हणाली. आता पुढील प्रश्न, काय खाऊ आणलास? कोण कोणाला म्हणाले बरं? बरोबर, लीला भोला मामांना म्हणाली. आता पुढील प्रश्न तिसरा, तू बदामी पेढे नदीत टाकलेस. कोण म्हणाल? आई नीलाला म्हणाली. काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते? कोण कोणाला म्हणाल बरं? बरोबर, लीलाची आजी म्हणजेच माई लीलाला म्हणाली. आता आपण पुढील शब्दांचे अनेक वचन करणार आहोत. पहिला शब्द आहे डबा. डब्याचं काय होतं अनेक वचन? डबे. बरोबर, छान उत्तर दिलं दुसरा, बैल. बैलचा बैलच राहणार. तिसरा, नदी. नदीचं अनेक वचन काय होणार? नद्या. डोळा. डोळाचं अनेक वचन काय होणार? डोळे. पेढा. पेढाचं अनेक वचन काय होणार? पेढे. दिवस. दिवसाचं अनेक वचन काय होणार? दिवस. पहा आता 2 अक्षरी शब्द जसं की गळा, 3 अक्षरी शब्द जसं की घोटाळा आणि 4 अक्षरी शब्द जसं की घळाघळा यासारखे शेवटी ला हे अक्षर येणारे प्रत्येकी 4 शब्द लिहायचे. पहा 2 अक्षरी शब्द, मळा, काळा, निळा आणि गोळा. तुम्ही स्वतःही वेगवेगळे तयार करू शकता. आता तुम्ही 3 अक्षरी शब्द सांगा. खूप जणांनी हात वर केलेत. बरोबर, 3 अक्षरी शब्द आहेत सावळा, कावळा, कंटाळा, पिवळा. आता 4 अक्षरी शब्द, चळाचळा, खुळखुळा, कळवळा आणि घननिळा. आता तुम्हीही तुमच्या मनाने तयार करायचेत आता पहा पुढील प्रश्न. या पाठात वावर हा शब्द आलेला आहे. वावर या शब्दाचे 2 अर्थ सांगणारी पुढील वाक्य वाचा. आता पहा, वावर
हा शब्द दोन अर्थाने वापरलाय. रामजीच्या वावरात कापसाचे पीक आहे. आता इथे वावर म्हणजे शेत. आता दुसरं वाक्य, सरपंचांच्या घरात लोकांचा नेहमी वावर असतो. आता या वाक्यामध्ये वावर म्हणजे वर्दळ किंवा ये जा. आता तसेच आपण शब्द दोन अर्थाने आलेले बघूया. पण शब्द तोच, पण प्रत्येक वाक्यामध्ये त्याचा अर्थ वेगवेगळा. जसं की पहिला वाक्य बघा, माझे नाव रमेश आहे. आता इथे नाव हा शब्द नाम म्हणून आलाय. तर दुसऱ्या वाक्यामध्ये रामू नावेत बसून पैलतिरी गेला. या दुसऱ्या वाक्यामध्ये नाव म्हणजे होडी. आता पहा गोळा. गोळा हा शब्द दोन्ही वाक्यामध्ये आलाय, पण त्याचा अर्थ वेगवेगळा होतो, वाक्यानुसार बदलतो. जसं की पहिल्या वाक्यामध्ये लीलाला बर्फाचा गोळा आवडतो. आता इथे गोळा म्हणजे गोल. आणि पुढच्या वाक्यामध्ये बघा बागेत मुले गोळा झाली. आता इथे गोळा म्हणजे गोल आहे का? नाही. तर बागेत मुले गोळा झाली म्हणजे बागेत मुले जमा झाली. तसंच पुढील वाक्य बघूया इथे पण खोड हा शब्द दिलेला आहे. खोड हा शब्द दोन्ही वाक्यात आलाय, पण त्याचा प्रत्येक वाक्यानुसार अर्थ वेगळा होतो. जसं की पहिल्या वाक्यामध्ये महेश राजूची नेहमी खोड काढतो. आता इथे खोड म्हणजे मस्ती. तर दुसऱ्या वाक्यामध्ये पहा, झाडाचे खोड मोठे आहे. इथे खोड म्हणजे बुंधा. थँक्यू. तुम्ही छान उत्तरं दिलीत.